आणि राज्यातलं सरकार लोकांच्या विश्वासपात्र ठरते। उद्या जरी निवडणुका झाल्या तरी सरकार महायुतीचंच येणार असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। राम मंदिराच्या आमंत्रणाची वाट का पाहता असा सवालही उद्धव ठाकरे यांना केलाय। काय म्हणालेत पाहूयात। महायुती सरकार हे लोकांच्या विश्वासाला त्या ठिकाणी विश्वास पात्र ठरत आहे। आता निवडणुका झाल्या तरी आमची तयारी आहे। उद्या निवडणुका झाल्या तरी राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवर येईल। त्यामध्ये छत्तीसगडच्या लोकांनी अंदाज केले होते किंवा अन्य काही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हँगिंग असे म्हणजे हंग असेंब्लीला असं म्हटलं होतं। पण काय शेवटी लोकांच्या मनामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या बद्दलचा असणारी श्रद्धा, विश्वास आणि प्रेम महाराष्ट्रात सुद्धा 48 पैकी 42+ जागा या महायुतीच्या येतील, याच्यात काही संधी नाही आहे। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रणाची का वाट पाहता आपण? तर तुमचा आता राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे। औरंगजेबाच्या कबरीवर ज्या राज्यामध्ये फुलवाहिली जात होती आणि आपण मुख्यमंत्री असताना त्याचं उदात्तीकरण होताना आपण उघड्या डोळ्याने पाहत होता, आणि आज राम मंदिराचे निमंत्रण मिळालं नाही म्हणून तुम्ही आकारतांडव करता। परमेश्वराच्या दारात जायला कोणाचं निमंत्रण लागत नाही। तुमची भूमिका, तुमची श्रद्धा पाहिजे, तुमच्या बद्दलचा आणि रामाबद्दल तुमचा विश्वास पाहिजे। आपाप परमेश्वर तुम्हाला बोलवतो। कोणाच्या आरक्षणात धक्का न लावता आम्ही देणार आहोत। मला वाटतं जरंगे पाटलांची जी भूमिका आहे ती मराठा समाज आरक्षण देण्यासंदर्भातली जी आहे त्यामध्ये आता मला थोडी धरसोड दिसते। खरं म्हणजे आता मराठा समाजाला खात्री पटलेली आहे की आमचं महायुती सरकार आरक्षण देणार आहे। त्यामुळे माझ्या जरंगे पाटलांना आपल्या माध्यमातून विनंती आणि आव्हान आहे, ते आंदोलन करणं, आंदोलनाची भाषा करणं किंवा मुंबईला येणं याची काय आवश्यकता नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।